कोणी कोणी तुमच्या गावातून येतो, कोणी अनेक शिवाचारांच्या दिंडीमध्ये येतो, पण तुम्ही तिथून चालत येतो. पण मी मात्र विचार केलो आपल्याही दिंडी आणावा. पण मुखेडमधूनच 5-6 दिंडी आपले शिवाचार्य मित्र आहेत सगळे घेऊन जात असताना त्या लोकांना आपण घ्यावा, त्यांची दिंडी कमी जास्त ते काही भांदडे नको. वर्षाला कार्तिक पौर्णिमेला यायचं, माऊलीचे दर्शन करून जायचं. ते आजपर्यंत चालू होतं. म्हणूनच का हो की माऊली म्हटले, महाराज तुम्ही कार्तिक पौर्णिमेला आले नाही ना, मग आता 21 दिवस माझ्यासाठी पायी दिंडी काढा असं म्हटले. 21 दिवस माऊलीला पायी दिंडीनं जावं लागलं. फक्त जायचं नाही तर अभिषेक सुद्धा करून यावा लागला, कारण माऊलीला तेच आवडते. आणि जाताना मात्र 20 लोक असो, 50 लोक असो, 200 लोक असो, पण सगळ्यांनी पाऊला टाकतच गेलो, मुखानं नाम घेतच निघालो. आणि जाता जाता गुरुराज माऊली प्रत्येक पावला पावलाला नामस्मरण करत करतच माऊलीच्या दर्शनाला गेलो. मग अशी आनंदाची सोहळ्यामध्ये हे सर्व करत असताना फक्त एवढंच करून जमणार नाही, म्हणून काय केलं, थोडाफार शेवटचं 7 दिवस प्रवचन ठेवण्याचा विचार झाला. पण पहिल्या दिवशीपासूनच प्रवचन कमी झालं, जास्त झालं. कधी सुरुवातीलाच 10 मिनिट झाले, नंतर 1 तास झालं, नंतर तिसरं शिकरूच दिले नाही. पण काय का असं प्रवचन थांबणार नाही, म्हणून सायंकाळी का होईना आज करायचं ठरलं. पण सायंकाळी प्रवचनाला सुरुवात करत असताना सगळे आनंदात होतो, पण पाऊस सुद्धा आमचं मागे लागलं. कारण पाऊस नसेल तर अजून 5-50 लोक आले असते. कारण आजच आपल्या इथं मंदिरामध्ये चालणारा 52 वर्षापासून चालणारा अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता झाला. तिथला काही मंडळी होते की आम्ही सकाळीच म्हणले तुम्ही प्रवचनला ऐकायला येणार आहोत. या म्हटलं पाऊस आले की तिथंच थांबले. पण ह्या माईकच्या माध्यमातून आहे त्या ठिकाणी सर्वांनी ऐकणारच आहे.